राज्य सरकारची लाडकी बहीण ही योजना निवडणुकीपूर्वी गेम चेंजर ठरलेली व निवडणुकांवर प्रभाव टाकणारी अशी ही कल्याणकारी योजना आता दिवसेंदिवस संकटात येत चाललेली आहे। कारण यामध्ये आता बऱ्याचशा महिला ह्या अपात्र होत आहेत आणि याबद्दलची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांनी काल विधानसभेत बोलताना देखील दिलेले आहे। यापुढे आता फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, या महिला ठरणार अपात्र। तर आता यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे याचीच माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल दिलेली आहे। तर या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे। हे तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि हे 1,500 रुपये तुम्हाला येत्या 5 वर्षांमध्ये देखील मिळत राहणार असल्याची माहिती देखील अजितदादा यांनी काल दिलेली आहे। परंतु आता ज्या महिला गरजू आहेत, गरीब आहेत, अशाच महिलांना या योजनेचा या पुढील हप्ता दिला जाणार असल्याची धक्कादायक माहिती देखील अजितदादांनी यावेळी दिलेली आहे। यामध्ये आता निवडणुकांनंतर आणि निवडणुकापूर्वी ज्या महिलांना लाभ मिळालेला होता अशाच महिला आता पात्र ठरविण्यात येत आहेत। कारण आता या योजनेअंतर्गत फक्त गरजू महिलांनाच लाभ मिळावा असा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे आणि यामध्ये आता तुम्हाला मिळालेले जे 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये असतील हे तुमच्याकडून परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे। आणि याच संदर्भातील तुम्हाला फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित देखील केले गेले आहेत। याबद्दलची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर ही लाडकी बहीण योजना पुढे देखील चालू राहणार आहे आणि इतरही योजना ज्या समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जात आहेत अशा सर्वच योजना या पुढे देखील सुरू राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।